संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमात्मा आणि काळाची एकदा परमेश्वराने सांगितले की आमची काळाबरोबर वार्ता झाली होती. त्याने मला चापलुसी करून वचनबद्ध केले होते की 3 युगात जीव, जेव्हा परमात्म्याने सांगितले होते की मी खालील लोकात जाऊन तुझी वास्तविकता सांगेल सर्व प्राण्यांना की तू भगवान नाहीयेस, तू काळ आहेस, यांना खातोस, यासाठी तू यांना जन्माला घालतोस आणि मारतोस, जन्म देतोस आणि मारतोस. खरा भगवान कुणी वेगळा आहे, तिथं जाण्याची पद्धत मी सांगेन, असा गुप्त मंत्र मी घेऊन आलोय. तेव्हा काळाने पाय धरले, खूप जास्त जी आहे प्रार्थना केली, परमात्म्याने स्वीकारली. याने म्हटले की भगवान 3 युगात जीव नका घेऊन जाऊ, कमी घेऊन जा थोडे थोडे, आणि 4थ्या युगात कलियुगात कितीही जीव घेऊन जा, इतकी दया माझ्यावर करा. परमात्म्यास देखील माहीत होते की सतयुग त्रेता द्वापार युगात हे जीव जास्त दुःखी होत नाहीत आणि यांची पूर्वजन्माची बॅटरी चार्ज असते, त्यामुळेच हे सुखी असतात आणि हे विचार करतात की आम्ही राम आणि कृष्णाची भक्ती करतोय, कदाचित त्यामुळेच सुखी आहोत. म्हणूनच माझ्या ज्ञानास स्वीकार करू शकणार नाही, परमेश्वराला माहीत होते. म्हणून मालकांनी परमात्म्याने म्हटलं होतं की बाबा ठीक आहे, 4था युग जब कलयुग आई तब हम अपना अंश पठाई और काल फंद छूटे नरलोई सकल सृष्टी परवानिक होई. परमात्म्याने म्हटलं होतं जेव्हा कलियुगात मी आपला दास पाठवेन आणि मग काळाची ही सर्व बंधने सुटतील आणि मग सर्व विश्व, मानव शरीरधारी प्राणी आणि सोबत जे मनुष्य, जे पशुपक्षी आहेत ते देखील मनुष्य शरीर धारण करतील आणि ते सर्व परमात्म्याचे नाम घेतील. सकल सृष्टी परवानिक होई. परवानिक म्हणजे दीक्षित होतील. आणि म्हणतात कलयुग बीते 5505 तब ये वचन मेरा होगा साचा और कलयुग बीत जावे जब एता. सकल म्हणजे सर्व प्राणी परमपुरुष पद चेता. 600 वर्षांपूर्वी मालकांच्या वाणीत लिहिलंय, कबीर वाणीमध्ये, सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत म्हणजे सूक्ष्म वेदात, त्या तत्वज्ञानात लिहिलं आहे. परमात्म्याने सांगितले होते, धर्मदासजींनी लिहिले होते. त्यात म्हटलं आहे की 4था युग जब कलयुग आई तब हम अपना अंश पठाई और काल फंद छूटे नरलोई. नर नारी सर्वांचाच काळाचा फास सुटेल. जे याने जखडले आहेत, मूर्ख बनवून ठेवले आहे, बस इतकं सीमित करून ठेवलंय की हा तुझा मुलगा, ही तुझी मुलगी, ही तुझी कार, ही तुझी कोठी आहे. 1 मिनिटात मृत्यू झाला की चल सोड बेटा, आता हे सर्व माझं आहे, तू गाढव हो. तर ही चूक आणि आमच्या बाबतीत याने करून ठेवला होता धोका. या ज्ञानाने आता आमच्या खूप काही लक्षात येईल आणि आमची मुलंही सुरक्षित राहतील. आम्ही भक्ती करू. परमात्म्याला शरण येण्याने आमच्या प्रारब्धातील जी पापे होणार आहेत, जे मृत्यू होणार आहेत, अकाल मृत्यू किंवा अन्य काही अपंगत्व होणार आहे, ते होणार नाही. जेव्हा तुम्ही नियमित राहाल, खऱ्या विश्वासाने सद्भक्ती कराल, तर ती दुःखे टळतील. तुमची मुलं शेवटपर्यंत तुमच्या बरोबर राहतील जोपर्यंत, आणि तेही मुक्त होतील आणि तुम्हीही व्हाल जर सर्वच भक्ती करू लागलात तर. परमात्म्याने म्हटले होते की सकल सृष्टी परवानिक होई, काल फंद छूटे नरलोई. काळाचे जे बंधन आहे, जे याने कर्माने बांधून ठेवले आहे, ते सर्व सुटेल आणि सारी सृष्टी उपदेशी होईल. कलयुग बीते 5505. धर्मदासजींना म्हटले होते कि कलयुग बीते 5505 तब ये वचन मेरा होगा साचा. आजपासून 600 वर्षांपूर्वी मालकांनी हे म्हटलं होतं की पूर्ण विश्व माझी भक्ती करेल कबीरांची, आणि सर्व त्या सतलोकातील त्या परमेश्वराचे, त्या परमपदाचे
जाणकार असतील, सर्वांना ज्ञान होईल त्या परमपुरुषाच्या त्या पदाचे, जे गीताध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 मध्ये म्हटलंय की हे अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेनेच तू परमशांतीला आणि सनातन म्हणजे शाश्वत स्थानाला प्राप्त होशील. गीताध्याय नंबर 15 श्लोक नंबर 4 मध्ये म्हटलंय की तत्वदर्शी संतांच्या प्राप्तीनंतर म्हणजे तत्वज्ञानाशी परिचित झाल्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घ्यायला हवा, जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा कधीही परतून संसारात येत नाहीत. आणि ज्या परमेश्वराने सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे, आपल्या विषयात गीता ज्ञानदाता म्हणतो दुसऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात, चौथ्या अध्यायाच्या 5व्या आणि 9व्या श्लोकात, 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात की हे अर्जुन, तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेले आहेत, पुढेही होतील आणि आधीही आपण जन्म घेत होतो. म्हणून तो म्हणतो हे अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेने तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. तर इथे परमेश्वर सांगत आहेत की कलयुग बीत जावे जब एता 5500 वर्ष 5 वर्ष, और तब सकल प्राणी उस परम पुरुष के परम पद चेता. त्या परमेश्वराचे त्या परमपदाचे सर्व जाणकार होतील. कोणतं सतलोक आहे, कोणतं सचखंड आहे, जिथे आम्ही राहत होतो, जिथे जायचं आहे. तो जहां आशा ताबासा होई, मन कर्म वचन सुमरियो सोई. तर जो प्रसंग चालला आहे आपण तिथेच येऊ. आता तुमचे जे पूर्वजन्मीचे संस्कार आहेत, ज्या कारणाने तुम्हाला भक्तीची ओढ लागलेली आहे, दुर्भाग्य तुमचं की तुम्ही त्या नकली संतांकडे पोचलात. तर परमात्म्याने म्हटलं होतं की जेव्हा कलियुग 5505 सरेल, त्यावेळी सर्व पंथ आणि सर्व जेवढेही धर्म, आपले त्यांचे धर्मगुरू, वर्तमान गुरु जे काही ज्ञान बाळगतात ते सर्व ऐकवून झाले असेल, त्यांची मोठाली पुस्तके बनवली गेली असतील. त्यानंतर माझा दास जाईल आणि त्याच सद्ग्रंथांना, ज्या सद्ग्रंथांवर प्रत्येक मानव आधारित आहे, जोही ज्या धर्माशी संबंधित आहे, त्यातूनच यथार्थ ज्ञान त्यांच्या समक्ष ठेवेन. त्यासाठी परमात्म्याने सर्वात आधी तुमच्याकरता हे इन्स्ट्रुमेंट्स बनवले, प्रोजेक्टर बनवले, टीव्ही चॅनल बनवले. दास, आपल्याला तर आता समजेल की हे काय होत आहे. आणि तुम्हाला इतके ज्ञान तर आहे की आजपासून 10-12 वर्षांपूर्वी यांचे नामोनिशाण नव्हते. आणखी मागे जाल तर तेव्हा विचारही नव्हता की हे असे इन्स्ट्रुमेंट्स बनतील. आणि जर मानव बनवू शकत असता तर बऱ्याच आधी बनवले असते. हे परमात्म्याने दिलेले ज्ञान बुद्धी आहे. पूर्ण विश्व त्याची बालके आहेत. कुठूनही कोणत्याही क्षेत्रातून, पृथ्वीच्या कुठल्याही कोपऱ्यातून याने इन्स्ट्रुमेंट्स आपल्या कोणत्याही बालकाकरवी बनवले. हे गॉड गिव्हन माइंड आहे. मानवी जीव स्तराचा हे बनवू शकत नाही. हे अशासाठी बनवलं जाते की आधी तुम्हाला शिक्षित केलं. आता या दासाचा जन्म 1951 मध्ये झाला. तोवर शिक्षणाचं नावही नव्हतं. एखाद दुसरा कोणी शिकत असे आणि त्यानंतर तर एकदम पूरच आला. इतके आकर्षित झाले, कारण काहीही असो, भले रोजी रोटीसाठी सगळ्यांनी समर्पित केली आपली बालके. 20-20 वर्षांपर्यंत मुलामुलींनो शिका शिका. आणि मग मालकांना दया करायची होती की याचा सदुपयोग यांनी करावा. हे इन्स्ट्रुमेंट तुमच्या समोर आहे. सद्ग्रंथांची तुम्हाला ओळख करून देत आहे दास, आणि याचा निष्कर्ष काढून परमात्म्याच्या ज्ञानाशी तुलना करत आहे. तर या मनुष्य जीवनाचे मूळ उद्दिष्ट हेच आहे की तुम्ही भक्ती करून इथून पिच्छा सोडवून घ्या. आणि ज्या कुटुंबाला तुम्ही सुखी आणि धनी पाहू इच्छिता, तोही भगवानामुळेच होत असतो. भगवान तुमची दोन्ही कामे करतील, इथेही सुख देतील आणि मोक्षही मिळेल. आता असा कोणी अडाणी असेल जो ही संधी घेणार नाही? तुम्ही सर्व ही गोष्ट स्वीकाराल. तर आता प्रसंग असा चालला होता की आपण जेव्हा सतलोकातून आलात, आपण भक्तीचे धनी होतो. या काळ भगवानाने आपली वर रेस्टॉरंट्स बनवून ठेवले आहेत. स्वर्ग, महास्वर्ग. प्रत्येक जेही देव आहेत त्या देवांचे, त्यांचे वेगळे लोक आहेत अलग, जसे विष्णू लोक, शिवजींचा लोक, ब्रह्माजींचा लोक आणि गणेशजींचा लोक असे. तर तिथे यांनी आपली रेस्टॉरंट्स बनवून ठेवली आहेत. तिथे जो विष्णूजींचा पुजारी जाईल, त्याने जितकी पुण्य केली आहेत, भक्ती केली आहे भगवानाची, तर त्याचा
टॅक्स घेणार तो त्या रेस्टॉरंटमध्ये 10%, कोणाचा 20% त्याच्या पुण्य कमाईतून, आणि तिथे सर्व सुविधा त्यांना देईन जशा हॉटेलमध्ये असतात. पैसे त्यांचेच असतील, पुण्यही त्यांचीच असतील. त्या पुण्यातून 10-20% हे देवता तुमच्याकडून टॅक्स घेत असतात. आणि जेव्हा तुमची ही पुंजी समाप्त होईल, पुण्य समाप्त झाल्यावर तुम्हाला 84 लाख योनीत गाढव कुत्री जेही संस्कार असतील तिथे पाठवेल. आणि आता आपण जे सतलोकात कसे जाणार? आमची भक्ती शास्त्रानुकूल नसल्याने आमच्या पूर्वजन्माचे जे संस्कार होते ते सतयुग, त्रेता, द्वापार युगात क्षीण झाले. आता चौथे युग जेव्हा कलियुग आले, आता यात तुम्ही पाहता की कुणी प्राणी सुखी नाही, कुणीच सुखी नाही. भले वरून तुम्हाला कितीही चिकना चुपडा दिसत असेल आणि भले प्रधानमंत्रीही दिसत असेल, त्याला चैन स्वप्नातही नसते. काही ना काही असा ताण त्याच्यात घर करून आहे की तो सांगूही शकत नाही. तर यासाठी परमात्म्याला हे माहीत होते की जेव्हा यांची पुण्य क्षीण होतील तेव्हा यांचे डोळे उघडतील, हे ती भक्तीही करून पाहतील, त्या संतांकडेही जाऊन भरकटून येतील ज्यांना हे संत मानतात, आणि तरीही हे आहे तसेच राहतील. तेव्हा आमच्या दासाकडे येतील. आणि तो असा मंत्र, समर्थांकडे ती शक्ती आहे की तुमच्या प्रारब्ध संस्काराच्या दुःखास प्रारब्धाच्या संस्कारासही तो बदलू शकतो. मासा घटे न तिल बधे, विद ना लिखे जो लेख, और सच्चा सतगुरु मेट के ऊपर मार दे मेघ. आता सद्गुरू न मिळाल्याने भेड़ पूछ को पंडित पकड़े, बादो नदी बिहंगा. गरीबदास वो भवजल डूबे, जिनको नहीं साध सत्संगा. कबीर इस संसारे को समझाऊं के बारे, ये पूछ पकड़ के भेड़ की और उतरा चावे पारे. साधना तर नकली करतायत आणि वाट पाहतायत सुखाची आणि मोक्षाची. म्हणतात संशय शोक सराय में सूतक दिन राती, और जीवत जग में जूती पड़े फिर जम तोड़े छाती. सत्साधना न केल्याने नेहमी तुमचे संशय आणि शोक ही दुःख कायम राहतील, आणि जीवत जग में जूती पड़े इथे वेगळे कष्ट भोगाल, और फिर जम तोड़े छाती. यमाचे दूत पुढे खूप दुःखी करतील जे सत्साधना नाही करणार. तर इथे काय सांगतात परमात्मा? आता जी साधना तुम्ही करत होतात ती शास्त्रविरुद्ध होती, आणि ज्या भगवानांवर ती सीमित होती ते भगवान कंप्लीट नव्हते. ते स्वतः नाशवान आहेत, त्यांचे जन्ममृत्यू होतात. परंतु सद्गुरू मिळाल्याने तत्वज्ञान रूपी प्रकाश आम्हाला मिळतो, आणि त्याच आधारे आपण आपल्या त्या मार्गावर चालतो. कबीर साहेब म्हणतात, पीछे लग गया जाऊं था मैं लोक वेद के साथ, रस्ते में सतगुरु मिल गए वो दीपक दे दिया हाथ. लोकवेद, दंतकथा जशा ऐकीव ज्ञानाने आपण साधना करत होतो त्याच आधारे आपण चालत होतो. आपण आपलंच उदाहरण देऊन आम्हाला समजावत आहेत की पीछे लग गया जाऊं था मैं लोक वेद के साथ, रस्ते में सतगुरु मिल गए और दीपक दे दिया हाथ. हा तत्वज्ञान रूपी टॉर्च दिला, कंदील दिला. आता याच्या प्रकाशात आपण खड्ड्यात, दलदलीत, काट्यात जाणार नाही. याच्या प्रकाशात आपण सुमार्गावर चालत ध्येयापर्यंत पोहोचू. आता आम्ही सांगतो जो प्रसंग सुरू केला होता की आपण इथे कशासाठी जन्मलो आहोत, आमचा उद्देश काय आहे आणि का जन्म मरण पावत आहोत. आम्ही आपल्या मुलांसाठी, आमच्या संपत्तीचा संग्रह करण्यासाठी सगळं आयुष्य पणाला लावतो, आणि आमच्याच समोर मुलाचा मृत्यू होतो किंवा आम्ही स्वतःच मरण पावतो. तर त्या समयी आमची बुद्धी काम करण्यायोग्य राहत नाही. केवळ हाहाकार, रडणे, हंबरणे. आता काय होईल, मुलांचं काय होईल, कुठे जाणार, तर एवढीच गोष्ट मनात असते. तर इथे परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की आता तुम्हाला एक पर्याय दिला जात आहे की तुम्ही ही साधना करा जी आणि शास्त्रानुसार
साधना या दासाच्या व्यतिरिक्त या विश्वात नाहीये. काही दिवसात बुद्धिमान आहात, तुमच्या समोर सगळे ज्ञान असेल. त्या महापुरुषांबाबतही सांगतो दास सोबतच की हे मंत्र सांगतात, हे मंत्र सांगतात, हे ज्ञान ऐकवतात आणि हे वास्तविक ज्ञान आहे, हा वास्तविक मंत्र आहे, हे आपले सद्ग्रंथ प्रमाणित करतात आणि हा त्याच महापुरुषांनी त्या मंत्रांचा जप केला ज्यांना तुम्ही मोक्ष प्राप्त मानता. त्यांच्या इतिहासाची ओळख तुम्हाला सांगितली जाते, ज्यामुळे एक या गुंत्याचं गूढ उकलण्यासाठी एका पॉइंटवर भरपूर उदाहरणं तुम्हाला दाखवावी लागतात. तेव्हा मागचा रंग धूसर होतो आणि तेव्हा जाऊन कुठे हे ज्ञान ग्रहण होतं. तर जो प्रसंग चालला आहे की आम्ही जसे बरेच भक्त सांगतात की तुमचं जसे कबीरपंथीयांना आमचे भक्त भेटतात, ह्या राधास्वामीवाल्यांना, धनधन सद्गुरूवाल्यांना, यांनीच जास्त त्या सतलोकाचा ठेका घेऊन ठेवलाय कबीरपंथी. आणि ते नकली कबीरपंथी असते तर मग काही प्रश्नच नव्हता. पंथ म्हणजे मार्ग, वे, जो भगवानांनी रस्ता दर्शवला कबीर साहेबांनी, तो कबीर पंथ आहे, जो कबीरजींद्वारा दिलेला मार्ग आहे, ते कबीरपंथी म्हटले जातात. आता जसं इथे हिसारहून जात आहेत सिरसाच्या दिशेने आणि म्हणतात आम्ही दिल्लीच्या दिशेने जातोय, आम्हाला दिल्लीला जायचंय, आम्ही दिल्लीपंथी आहोत. तर त्यांना कोण समजावणार की तुम्ही म्हणताय दिल्लीपंथी पण जात आहात सिरसापंथी, जात आहात शिरसाकडे आणि म्हणताय आम्ही दिल्लीला चाललो. म्हणवतात कबीरपंथी आणि जात आहेत काळाच्या पंथावर. तर ते परमात्म्याचे ज्ञान नव्हे आणि ती सद्भक्ती नव्हे, तर ते कबीरपंथी नाहीत. तसंही आता यांच्यावर शिक्का बसला कबीरपंथीचा, असं म्हणावं लागते आम्हाला समजावण्यासाठी की ती व्यक्ती आहे जी चुकीची साधना करत आहे. तर हे सर्व सतलोकाचा महिमा ऐकवतात आणि जेव्हा आमचे भक्त यांना सांगतात की असं असं तिथे चला चांगली साधना आहे, योग्य ज्ञान आहे, तर ते म्हणतात नाही, ते तर काळाचं नाव देतात, आधीपासून काळाची नावं देतात. काळ कुठले तर ब्रह्मा विष्णू महेशचे, देवतांची पूजा सांगतात. पुण्यात्म्यांनो, ही ज्ञानाची कमतरता आहे. जेव्हा ज्ञान संपूर्ण होईल तेव्हा तुम्हाला कळेल की हे जे ब्रह्मा विष्णू महेश यांना तुम्ही वेगळं करू शकत नाही. जसं श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये एक विशेष विवरण आहे की ही वर मुळे आणि खाली तिन्ही गुणरूपी शाखा असणारा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष समजा आणि त्याच्या तीनही गुणरूपी शाखा आहेत. इतके गीता ज्ञानदाता केवळ एवढेच ज्ञान ठेवतो की वर तर मूळ आहे समजा आणि मूळ हे दृढ आहे, तो अविनाशी भाग आहे जो मूळ आहे या संसाररूपी वृक्षाचे. आणि जो मूळ मालक आहे, ते जे मूळ आहे त्यानेच सर्वांचे धारण पोषण करणारे तेच आहेत. कारण की पूर्ण वृक्षाला, झाडाला मुळातूनच आहार प्राप्त होतो, खुराक मिळतो. गीताध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष सांगितलेत, क्षरपुरुष, अक्षरपुरुष, आणि 17व्या श्लोकात सांगितलं की उत्तम पुरुष तो अन्य हा. क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष याहून कोणी अन्य आहे, उत्तम पुरुष श्रेष्ठ भगवान, आणि तोच तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो. आता या 2 श्लोकांची लिंक त्या पहिल्या 4 श्लोकांची आहे 15व्या अध्यायातील. तर यात म्हटलं की उलटा लटकलेला एक संसाररूपी वृक्ष आहे आणि जी तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे की जो या संसाररूपी वृक्षाच्या सर्व विभागांना भिन्न भिन्न म्हणून सांगतो, स वेदवित, तो तत्वदर्शी संत आहे. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात जे तत्वदर्शी संताबद्दल म्हटले गेले आहे की त्याला शरण जा, त्याला विचार, त्याची ओळख सांगितली आहे की तो उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाचे सगळे भाग सांगतो. स वेदवित, तो तत्वदर्शी संत आहे. तर 600 वर्षांपूर्वी परमात्मा स्वयं आले होते आणि गीताध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये जे सांगितलंय की ते सच्चिदानंद घनब्रह्म आपल्या मुखकमलातून अमृतवाणी सांगतात, ते तत्वज्ञान आहे, तो सर्व अध्यात्माचा निष्कर्ष आहे आणि तो तत्वदर्शी संताकडेच असणार, आणखी कुठेही तुला मिळणार नाही. तर इथे परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी त्या तत्वदर्शी संताची भूमिका, जशी त्यांची लीला आहे ते करतातच. जसे दासाने आता वेदांची उदाहरणे तुम्हाला सांगितली, रेफरन्स सांगितले होते, त्यात हेच लिहिले आहे की परमात्मा वर राहतो, वरच्या लोकात, सतलोकात, तिथून चालून येतो सशरीर. आणि इथे 3 प्रकारच्या
स्थितींनी आमचे पालनपोषण करतो. एकतर तुम्हाला सांगितले सतलोकात राहतो. जेव्हा तिथे तर त्यांचं शरीर खूप तेजोमय असतं. करोड सूर्य मिळवा करोड चंद्रमा एका रोमकुपाची त्यांची शोभा असते, इतकं तेज आहे. दुसरं, प्रत्येक युगात शिशुरूप धारण करून येतात आणि कमळावर, म्हणजे कमल तर जळातच असते, सरोवरात येऊन ते आपला निवास करतात, शिशुरूप धारण करतात. तिथून त्यांना मग हे निस्संतान दाम्पत्य उचलून घेऊन जाते आणि त्यांच्या संगोपनाची लीला त्या कुमारिका गायींच्या द्वारे होते. हा तर प्रथम स्तर. हळूहळू मोठे होतात. बालपणीच ते आपला महिमा आपल्या मुखकमलातून, लोकोक्तींच्या माध्यमातून, दोह्यांच्या माध्यमातून, शब्दावलींच्या माध्यमातून ते ज्ञान प्रसार करतात. कवींप्रमाणे आचरण करतात. लोक त्यांना कवीही म्हणू लागतात. काही प्रसिद्ध कवींच्यापैकी एक असतात ते, पण ते असतात परमात्मा. आता तिसरी स्थिती ती सांगितली आहे की तिसऱ्या स्थितीत ते कधीही, कुठेही, कोणत्याही संत किंवा कुणालाही संत रूपात, महापुरुषाच्या रूपात येऊन दर्शन देतात, त्यांना ज्ञान देतात, स्वतःशी परिचित करवतात. तर तिसऱ्या स्थितीतील महापुरुषांमध्ये दास आपल्याला बरेचदा सांगतो की आदरणीय धरमदास साहेबजींना भेटले, आदरणीय मलुकदास साहेबजींना भेटले, आदरणीय नानक देव साहेबजींना भेटले, आदरणीय दादू साहेबजींना भेटले, आदरणीय मलुकदास साहेबजींना भेटले, आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छुडानी जिल्हा झज्जर हरियाणावाले यांना भेटले, आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेकडा जिल्हा बागपूर झालं आता ते उत्तर प्रदेशवाले यांना भेटले, आदरणीय रामानंदजी, स्वामी रामानंदजी हे 104 वर्षांचे ब्राह्मण होते जेव्हा परमात्मा ती दुसऱ्या प्रकारची लीला करत होते. शिशुरूप धारण करून 5 वर्षांचे असताना लीला करत होते. 104 वर्षांच्या ब्राह्मणास सर्व वेद आणि गीतेमध्ये पराजित केले होते. तेव्हा त्या महापुरुषाने परमात्म्याची शरण घेतली होती. त्यांना सचखंडास घेऊन गेले होते. सर्व महापुरुषांना स्वतःशी परिचित केले होते की मी कोण आहे, जे तुमचे वेद सांगतात मी तोच आहे आणि मी वर राहतो, तिथून चालत येतो आणि इथे ज्ञान देतो. तर त्या महापुरुषांनी स्वतः पाहिलं सचखंडात जाऊन, मग परत सोडलं त्यांना. तेव्हा रामानंदजींनी म्हटलं होतं की तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, और गरीबदास तेरे रूप बिना और न तुझा अंश. तुम्हीच साहेब आहात, तुम्हीच सद्गुरू आहात. साहेब तुम्ही भगवान तर आहातच, आपण सत्य ज्ञान देणारे सद्गुरूही आपणच आहात. आणि तुमच्यामध्ये एका भक्ताची लक्षणे आहेत. आपण जसे परमात्मा आले होते कबीरदास, आमच्यासाठी एक रिहर्सल करून गेले की इथे वायफळपणा चालणार नाही. जितके भगवानाच्या आधीन व्हाल तितका तुमच्या जवळ येईल. आदिनी के पास है वो पूर्ण ब्रह्म दयाल, मान बड़ाई मारियो बेअदबी से काल. आम्हाला सर्व परमात्मा भक्तीची लक्षणंही सांगून गेले आहेत आणि त्यामुळे होणाऱ्या हानींचाही परिचय दिला आहे आणि कशा प्रकारे तुमची भक्ती नष्ट होते त्याची ही माहिती दिली आहे आणि कशी सुरक्षित राहील. जैसे माता गर्भ को राखे यत्न बनाए, ठेस लगे तो छन होवे तेरी ऐसे भक्ति जावे. पुण्यात्म्यांनो, जेव्हा तुम्हाला या भक्तीची किंमत कळेल, जसा एखाद्या भगिनीला गर्भ राहतो मातेला, आणि मग तिला माहित आहे कशी, तिला रात्री ही चिंता असते की कुठे माझे बालक, माझं बाळ खराब नको व्हायला, वेडा वाकडा पाय पडायला नको. रात्री कूस बदलतानाही दचकते, ती सजग असते की माझ्या बाळावर दाब नको यायला. तेव्हा ती त्या गर्भरूपी हिऱ्याला सफल करते. अशाच प्रकारे परमात्मा सांगतात, जैसे माता गर्भ को राखे यत्न बना, और ठेस लगे तो वो खराब हो जा, तेरी ऐसे भक्ती नसावे. तर या भक्तीत तुम्हाला मर्यादा खूप गरजेची आहे. सावधानी. आता परमात्म्यामुळे तुम्हाला सद्भक्तीही मिळाली, दास देखील मिळाला, तुमच्यात भक्ती प्रवेशही करवली. आता त्या हिऱ्याला तुम्हाला सुरक्षित ठेवावं लागेल. जराशा बेजबाबदारीने ती गोष्ट भक्तिहीन व्हाल, मग पुन्हा तिथेच पुन्हा सुरुवात करू नव्याने. तर तिला इतकं भिवून त्या भक्तीला सफल करा. आता जो प्रसंग चाललाय की आता आपण भक्ती कशी सफल करणार आणि कशी आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होईल, हे यात मूळ कारण आहे. आता आपण कुठे, जसा प्रसंग चालला होता की आपण हे सांगतो की तुमचे गुरुजी देवी देवतांच्या पूजा देतात, ही पूजा नव्हे यांची. जसं आपणास सांगितलं होतं की जशी
पतिव्रता मुलगी असते ती त्या पूर्ण कुटुंबात जर प्रेमाने राहत असेल तर खूप चांगली भाग्यवान म्हटली जाते. आणि जी जर असं म्हणेल आपल्या पतीशिवाय इतरांशी नीट बोलत वागत नसेल, त्याचाच स्वयंपाक करेन, त्याचेच कपडे धुवेन, तर मग ती भांडणाचं कारण होईल. तर पतिव्रता असूनही आता बिनकामाचीच आहे. तर म्हणून आपण इथे भक्ती करू. आणि हे ब्रह्मा विष्णू महेश आमचे अंश आहेत, वेगळे नाहीयेत. जसा प्रसंग चालला आहे तिथे परत येऊ की परमात्म्याने सांगितले की अक्सर पुरुष एक पेड़, हाँ तुम सतगुरु तुम संत हो, तुम साहेब तुम संत हो, तुम तो सतगुरु तुम हंस. आता रामानंदजींनी सांगितलंय की तुम्हीच भगवान आहात आणि तुम्हीच सद्गुरू आहात, खरं ज्ञान देणारे. तर 600 वर्ष आधी परमात्म्याने येऊन सांगितले होते. अक्सर पुरुष एक पेड़ है. म्हणजे एका सद्गुरूची भूमिका केली तर ते भगवान तर आहेतच. वेद सांगतात की तो परमात्मा येऊन इथे खरं ज्ञान देतो, लोकोक्तींच्या माध्यमातून, दोहावलीच्या माध्यमातून आपल्या ज्ञानाचा प्रसार करतो, ज्या कारणाने लोक अज्ञानाने त्यांना कवी म्हणू लागतात. पण ते परमात्मा असतात. अक्सर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वाकी डार. ज्योती निरंजन याला क्षरपुरुषही म्हणतात. आधी तुम्हाला डिफाईन केले होते. और तीनों देवा शाखा है, बाई पाते रूप संसारी. उलटा लटकलेला संसार रूपी वृक्ष जो जमिनीतून बाहेर दिसतो त्याला डिफाईन केले परमेश्वराने की अक्षरपुरुष हे खोड, अक्षरपुरुष एक खोड, त्यातून एक मोठी फांदी निघाली जी ज्योती निरंजन हा क्षरपुरुष समजा. मग त्या जाड फांदीच्या 3 शाखा आहेत, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. आणि पातरूपी त्या 3 शाखांच्या पुढे मग आपण पाने आहोत. आता इथे यांची ही जी धारणा किंवा विचार चूक आहे ते दास क्लिअर करू इच्छितो की जसे आपण एखादे भक्तिरूपी रोप लावू, म्हणजे एखादं रोप आणलं आंब्याचं आणि त्याला मुळाच्या दिशेने रोवायला हवं, यात शहाणपणा आहे खड्ड्यामध्ये. आणि मुळांवर सिंचन करायला पाहिजे. तर मुळांवर सिंचन केलं तर खोडही, फांद्याही आणि पानही मोठी होतील, ते झाड बनेल. आणि आम्ही काय करून ठेवलंय की आम्ही रोप उलटं लावलं भक्तिरूपी. आम्ही जर ब्रह्मा विष्णू महेश या शाखांना इष्ट मानलं आणि त्यांना खड्ड्यात टाकलं, यांना खड्ड्यात टाकलं आणि मुळं केली वरच्या बाजूला, आणि आम्ही सिंचन करू लागलो यावर. याचं तुम्हाला चित्रच दाखवतो, पटकन लक्षात येईल. हे बघा, आम्ही रोप कसं लावायला हवं होतं आणि कसं लावलं पहा. हा संसार रूपी एक वृक्ष आहे. हे आहे ऊर्ध्वमूलम अधः शाखम, वरती मूळ आणि खाली शाखा असणारा हा उलटा लटकणारा संसार रूपी वृक्ष आहे. आणि परमात्म्याने त्याला डिफाईन केलं आहे. अक्सर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वाकी डार. अक्सर पुरुष एक पेड़ है, ही परमात्म्याची वाणी आहे. निरंजन म्हणा, क्षरपुरुष म्हणा. वाकी डार और तीनों देवा शाखा हैं, ये पात रूप संसार. या जमिनीच्या बाहेर जो दिसून येतो त्याला झाड म्हणतात. अक्सर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष यानी ज्योत निरंजन वाकी डार और तीनों देवा शाखा हैं, ये पात रूप संसार. आम्ही इथे आहोत, पर्णरूपी संसार. आणि जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो तो आहे उत्तम पुरुषत्व अन्य. हे आहे जड मूळ, सर्वांचा मालक. इथून आम्हा सर्वांना आहार मिळतो. म्हणजे या क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि ब्रह्मा विष्णू महेश पर्यंतचा पालकही तोच आहे, पण थ्रू प्रॉपर चॅनेल आपल्यापर्यंत पोहोचतो. आता जसं श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 3 मध्ये श्लोक नंबर 10 ते 15 पर्यंत विशेष विवरण आहे की जेव्हा हे ब्रह्माजी प्रजापित्याने सगळ्यात आधी सृष्टी रचून त्यांना संदेश दिला होता की तुम्ही आपले यज्ञ अनुष्ठान करा आणि त्याद्वारे देवतांना वाढवा, शास्त्रानुकूल साधना करा आणि देवतांना खुश करा. आणि असे वाढलेले देवता तुम्हाला न मागताही इच्छित फळ आणि भोग देऊ करतील. आणि जे आपल्या संस्कार प्रारब्धात मिळालेले आहे आणि त्यातून जो दान धर्म पुण्य करत नाही तो भगवानांचा चोर आहे. मग 15व्या, मग 14व्या, 15व्या श्लोकात स्पष्ट केलं आहे की त्या परमात्म्याला जो सर्वांचे पालन पोषण करतो, जो परमक्षर पुरुष आहे,
त्याला इष्ट रूपात मानून सर्व धार्मिक अनुष्ठाने करायला हवीत, ज्याने आपणास सर्व लाभ प्राप्त होतील. तर आम्हाला पूर्ण परमात्म्याला इष्ट मानून मुळाची पूजा करवतात आणि या ब्रह्मा विष्णू महेश यांना आपोआप ते आमचे संस्कार शुभ होऊन यांच्याकडे पोहोचतात. आता जसं हे तर आपण झाड पाहिलं, आता तुम्हाला रोप दाखवतो की तुम्ही किती लोक म्हणतात की रामपाल तर आमच्या देवतांना सोडवतो म्हणून आम्ही ती साधना नाही स्वीकारत. हे तर बालक आहेत. बालबुद्धी ज्ञान असणारा व्यक्ती अशीच भाषा बोलत असतो. जेव्हा त्यांना ज्ञान होईल, जेव्हा माहीत होईल की दास काही नाही, ना देवता सोडवतो, तुम्हाला त्या देवतांची नीट पूजा करण्याची साधनेची पद्धत सांगतो, ज्यामुळे आपल्याला लाभ होईल, आपले जीवन सफल होईल. आता बघा, आपण एखादं रोप आणलं तर ते हे असं लावायला हवं आणि सामान्य माणूस हे स्वीकार करेल, सरळ रोवलेलं भक्तिरूपी रोप. आता हे मूळ आहे. पूर्ण परमात्मा परम अक्षर पुरुष मूळ आहे. ते कुंडीत किंवा खड्ड्यात लावलं आणि पाणी घातलं सद्भक्तीचं, तर या मुळापासून मग हे सर्व देवता, या तीनही देवता शाखा ह्या वाढल्या, झाड बनलं. झाड होऊन मग फळे यांना लागतील, यांना फांद्यांना ब्रह्मा विष्णू महेश यांना. आता इतके अडाणी कोण असतील? तो मूर्खच असेल जो म्हणेल की माळी मुळाची पूजा करतो आणि फांद्या तोडून फेकायला सांगतो. मग त्या पूजेचा फायदा काय झाला? फांद्यांनाच तर फळे लागतील. ब्रह्मा विष्णू महेशच तुमचे शुभ संस्कार अशुभ संस्कार जसेही असतील हेच देणार तुम्हाला. हे कंट्रोलर आहे तिथले. आणि जेव्हा आपण शास्त्रानुकूल साधना करू तर सर्व शुभच शुभ असेल. मग ते जातील त्यांच्याकडे आणि हे परत तुम्हाला देतील. जशी मुळाची पूजा केली, हे एक एक्झाम्पल आहे, एक उदाहरण आहे की मूळ पुजल्याने त्या फांद्यांना मग फळे येतील आणि ती फळे आपोआप लागतील. ते फांद्यांच्या अखत्यारीत नसेल. म्हणजे तुमचे शुभसंस्कार असतील तर ब्रह्मा विष्णू महेश तुम्हाला देणारच देणार. भले कुठेही बसलेले असा, भले जंगलात बसा, तिथे आणून देतील तुम्हाला. हे त्यांचं कर्तव्य आहे. आता तुम्ही कसं करत आहात आणि दास काय करवून घेऊ इच्छित आहे हे पहा. तुम्ही हे असं करत आहात. तुम्ही काय केलं आहे की भक्तिरूपी रोप म्हणजे सत्साधना शास्त्र विरुद्ध केली आहे. तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश यांना इष्ट मानलंय आणि हे कुंडीत लावलं फांद्यांना आणि यांची पूजा सुरू केली, मूळ सोडून दिलं. हे तुमचं भक्तिरूपी रोप वाळून गेलं, ज्या कारणाने तुम्हाला कसलाही आध्यात्मिक लाभ प्राप्त होत नाहीये. दास म्हणतो तुम्ही त्याला असं करा बस. हे ब्रह्मा विष्णू महेश आहेत, यांना फळे लागतील या फांद्यांना आणि न मागताच तुम्हाला फळे मिळतील जेव्हा तुम्ही या मुळाची पूजा कराल. एक कैसा दे सब सधै, एक कैसा दे सब सधै, और सब साध्य सब जावे, माली सिंचै मूल को हो, फुले फुले गाय. इतकीशी गोष्ट आहे. आणि हे आमचे शास्त्रानुकूल ज्ञान आहे आणि शास्त्रानुकूल साधना आहे. प्राप्त करा आणि आपलं कल्याण साधा. पुण्यात्म्यांनो, सौभाग्य आहे तुमचं की तुम्हाला हे अमृतवचन तत्वज्ञान ऐकायला मिळालं आणि परमात्म्याची दया झाली ना. या काळाच्या घाण्यात आमचे आजोबा मेले, पणजोबा मेले आपल्या कुटुंबाच्या पोषणामध्ये, आणि हे इथवर तुम्हाला आणायचे कारण हे परमात्माच आपल्यावर दया करीत आहे, हे सत्य माना. नाहीतर एक पाऊलही टाकू देणार नाही. हा काळ असा दुष्ट आहे. तुमच्यावर परमात्म्याची कृपादृष्टी वेगळी आहे की तुम्ही इथे पोहोचलात, हे नक्की जाणून घ्या. तर म्हणून पूर्ण ज्ञान ऐका. तुमच्या हृदयात जो मळ आहे तो सर्व स्वच्छ होईल, भगवान विराजमान होतील, सर्व कामे ठीक होतील, तुमचे रोग जातील, तुम्हाला धन मिळेल आणि मोक्ष मिळेल. सतलोकात जाऊ, विमानात बसून जाऊ. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव विश्वास शामराव सत्रे. आपण कुठून आलात? दहिवडी, सातारा जिल्हा या ठिकाणावरून आलो. आपला व्यवसाय काय आहे?
2017ला आर्मी रिटायर्ड झालो. आता कापड दुकान आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा 16 जानेवारी 2010ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर मी सर्व देवी देवतांची पूजा करत होतो आणि आमच्या घरामध्ये देवीचं स्थान असल्याकारणाने आमचे वडील पुजारी आहेत आणि बाकी सर्व वारकरी संप्रदायात आमच्या परिवारातील आहेत. मी सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये गुरुधारण केलेले आहेत. हनुमान चालिसा ही माझी कंठस्थ होती. रोज नित्यनियमाच्या आधारे हनुमान चालिसाचं मी वाचन करत होतो, पठण करत होतो आणि आदित्य हृदय स्तोत्रम हे सुद्धा सकाळचं रोज नित्यनियमाने करत होतो. एक मनाला शांती भेटत होती, पण मला आर्थिक आणि मानसिक कोणताही लाभ प्राप्त होत नव्हता. ह्या घरामध्ये आमच्या देवीचं स्थान असल्याकारणाने 15 ते 16 गाव आमच्या त्या मंदिरामध्ये येत होते आणि त्या ठिकाणी सर्व लोक आल्यानंतर वडील आमचे पुजारीची सेवा करत होते आणि अशा वेळेला आमच्या भावांचा मृत्यू झाला, वहिनीचा मृत्यू झाला, तरीसुद्धा त्या ठिकाणी अजिबात तिथं त्यांना रक्षा झाली नाही. त्यानंतर मला फार दुःख झालं. आपल्या भावाला सुद्धा कोणी वाचवलं नाही, वहिनीला सुद्धा कोणी वाचवलं नाही आणि आमचे चुलतेसुद्धा डोळ्याच्या समोर त्यांचाही मृत्यू झाला, चुलतीचा सुद्धा मृत्यू झाला. मग तर माझी देवावरनं पूर्णपणे श्रद्धाच उडली की ज्या ठिकाणी एवढी आपण असंख्य पूर्ण परिवार ज्या देवीची साधना सर्व परिवार करत असूनसुद्धा आपल्या घरातील एवढे मोठे दुःखसुद्धा देवीने आपल्याला दूर केलेलं नाही. त्यामुळे मला कुठेच म्हणजे घरामध्ये तर त्या म्हणजे अजिबातच विश्वास राहिला नाही. असं करता करता परमात्म्याच्या कृपेने मी फार प्रयत्न करत होतो. परत नंतर वारकरी संप्रदायात आल्यानंतर आषाढी वारीला जाणं, दिंडीला जाणं, एकादश व्रत करणं, निरंकार उपवास करणं, अशा प्रकारचे भरपूर प्रयत्न करत होतो की थोडी तरी मला शांती भेटेल, थोडं तरी मला बाबा एक परमात्म्याच्या कृपेने मानसिक शांती भेटेल, पण कोणत्याही ठिकाणी भेटत नव्हतं. सर, जसं आपण सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात आणि विशेष करून आपल्या वडिलांना पुजारी म्हणून संबोधित केलं जात होतं. त्याचप्रमाणे ग्रामदेवक ज्या देवी होत्या त्या देवीचं आपल्या वडिलांना पूजा करण्याचा मान होता, सन्मान होता आणि बरेचसे अनुयायी आपल्या वडिलांची असताना आपण जी वारकरी संप्रदायामध्ये जी भक्ती करत होतात त्याचप्रमाणे आपण देवीची सुद्धा भक्ती करत होतात. त्यातून आपल्याला कुठल्या प्रकारची शांतता लाभली नाही. आपल्या ज्या मनातले प्रश्न होते त्याचे उत्तर आपल्याला मिळाले नाहीत. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज यांचा जो मार्ग आहे, यांची जी सद्भक्ती आहे, याच्याबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्याबरोबर कसे जुडले गेलात? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा मला 2009मध्ये जून महिन्यामध्ये माझा मित्र दिल्लीमधून जम्मूमध्ये पोस्टिंग असताना तो ड्युटीवरती आल्यानंतर आमचं दोघांचं एकत्रित ट्रेनिंग चालू होतं. अशा वेळेला ट्रेनिंग चालू असताना त्यांच्याकडे भक्ती सौदागर संकेत असं गुरुजींचं बुक होतं. ते बुक मला भेटल्यानंतर मी त्यांना प्रार्थना केली की हे बुक मला वाचण्यासाठी द्या, मला ह्यामध्ये फार काहीतरी आहे. मग मी ते बुक वाचायला सुरुवात केलं. थोडं 4 पेज वाचन करून मी 2 महिन्यामध्ये पूर्ण वाचन केलं. वाचन केल्यानंतर मला पूर्ण गुरुजींनी, सद्गुरू रामपालजी महाराज यांनी पूर्ण शास्त्राच्या आधारे पूर्ण प्रूफसहित ज्ञान दिलं आणि हे सर्व मी जे करत आहे पूर्ण शास्त्राच्या विरुद्ध दिसल्यानंतर मला फारच असंख्य आतल्या आत मला फार दुःख झालं की आजपर्यंत आपल्याला हे ज्ञान का भेटलं नाही. मग ह्यासाठी मी आश्रममध्ये गुरुजींना फोन केला. रामपालजी महाराजांच्या त्या ठिकाणी फोन केल्यानंतर मी विचारलं की हे ज्ञान मला आजपर्यंत भेटलंच नाही. मग ते म्हटले तुम्ही आश्रममध्ये या, तुमच्या मनातील शंका समाधान करा आणि त्यानंतर तुम्ही गुरुदीक्षा घ्या. मग मी 2010 16 जानेवारीला गुरुजींच्या जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचा 3 दिवसाचा सत्संगचा कार्यक्रम चालू होता. त्यावेळेला मी त्या ठिकाणी गेल्यानंतर मला सत्संग श्रवण केल्यानंतर मग त्या ठिकाणी मी
गुरुजींची गुरुदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं भक्ती सौदागरा संदेश हे पुस्तक आपण आपल्या मित्राद्वारे प्राप्त केलं आणि त्यातलं जे ज्ञान आहे ते आपण वाचलं. त्या ज्ञानानुसार आपल्याला कळालं की संत रामपालजी महाराज जी भक्तिविधी देतात ते पूर्णपणे शास्त्रांच्या आधारावर आहे. त्यानंतर आपण संत रामपालजी महाराजांशी बरवाला स्थित त्यांच्या आश्रमात जाऊन नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत आणि काय काय लाभ प्राप्त झालेत? 2010 जानेवारी ह्या वेळेला मी गुरुदीक्षा घेऊन घरी आल्यानंतर मी ते अनमोल बुक आमच्या परिवाराला सर्वांना दिलं आणि त्यांना सर्वांना सांगितलं, हे गुरुजींनी सद्गुरू रामपालजी महाराज यांनी हे पूर्ण शास्त्राच्या आधारे पूर्ण परमेश्वराचं ज्ञान दिलेलं आहे, वाचन करा. वाचन केल्यानंतर आमचे मेहुणे त्यांना पॅरालिसिस झाला होता आणि गुरुजींच्या प्रवचनाच्या आधारे सत्संगच्या आधारे ऐकलं होतं. यजुर्वेद अध्याय 40मध्ये परमेश्वराने सांगितलं होतं की मी माझ्या साधकाला सर्व रोगातून, दुःखातून, कष्टातून मुक्त करतो आणि आयुष्य जरी संपलं तरी मी त्याला 100 वर्ष आपल्या कोठ्यातून देऊन त्यांना सद्भक्ती देऊन मी अमरलोकी घेऊन जातो, असं 6 वेळा सांगितलं होतं. मग आमचे मेहुणे पूर्णपणे आजारी होते, त्यांना पूर्णपणे पॅरालिसिस झाला होता एक साईडने आणि दुसऱ्या साईडने त्यांना पूर्णपणे अल्सरचा आजार झाला होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना मुंबईमध्ये भरपूर त्यांना ट्रीटमेंटसाठी भरपूर घेऊन गेलो, पण काही त्या ठिकाणी त्यांना आराम पडला नाही. अखेरीस त्यांना ह्या ठिकाणी वडूज काटकर हॉस्पिटल ह्या ठिकाणी त्यांना ॲडमिट केलं होतं आणि मी त्यावेळेला त्यांना बुक दिलं हॉस्पिटलमध्ये, वाचन करा म्हटलं, कारण पूर्ण परमेश्वराचं अनमोल ज्ञान आहे. त्यांचं वाचन हॉस्पिटलमध्ये झाल्यानंतर डॉक्टरांना आम्ही प्रार्थना केली की आता आम्ही आमच्या पेशंटला डिस्चार्ज करायला मागत आहे, कारण आम्ही आता आमच्या पूर्ण परमेश्वर, पूर्ण परमात्मा स्वरूप जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडे जाणार आहोत, तर आम्हाला डिस्चार्ज द्या. तर ते म्हटले की आम्ही तुमची गॅरंटी घेणार नाही, तुमच्या पेशंटला काही झालं तर आम्ही गॅरंटी घेणार नाही. असं म्हटल्यानंतर आम्ही म्हटलं ठीक आहे, आता आम्ही आमचं निवारण आमच्या परमेश्वर स्वरूप संत रामपालजी महाराज यांच्याकडे जाणार आहोत. तर त्यांनी त्यावेळेला आम्हाला डिस्चार्ज दिला. मग आम्ही त्यावेळेला मार्चमध्ये त्यांना हरियाणामध्ये बरवाला या ठिकाणी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचं 3 दिवसाचं प्रवचन होतं. त्या ठिकाणी ते प्रवचन सर्वांनी अटेंड केलं. 1 दिवस अटेंड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी अटेंड करून गुरुजींची गुरुभक्ती घेतली. त्याच दिवशी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज ह्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमाने त्यांचा पूर्णपणे पॅरालिसिस पण क्लिअर झाला आणि अल्सर पण क्लिअर झाला. आणि त्या तिसऱ्याच दिवशी आम्ही माघारी येताना घरी आल्यानंतर पूर्ण रिपोर्ट चेक केले. डॉक्टरसुद्धा अचंबित झाले, असं कसं झालं? तर पूर्ण परमेश्वरांचे जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या कृपेच्या आधारे त्यांचा पॅरालिसिस पण क्लिअर झाला आणि अल्सरचा आजार पण क्लिअर झाला. ह्या माध्यमाने आम्ही आणखीन दृढ झालो, कारण परमेश्वराचं विधान मला लक्षात आलं की परमेश्वराने 6 वेळा सांगितलेलं आहे यजुर्वेद अध्याय 40मध्ये की मी माझ्या साधकाला सर्व रोगातनं, दुःखातनं, कष्टातनं मुक्त करतो. आणि ते पूर्ण सिद्ध, ते पूर्ण झाल्यानंतर माझी आत्मा आणि हे ज्ञान एकदम दृढ होऊन सद्भक्तीला लागलो. आणि ह्याच्यानंतर परमेश्वराच्या सद्मार्गात आल्यानंतर 2014मध्ये मी आर्मीमध्ये असल्याकारणाने माझी ड्युटी चौकीबाल ह्या ठिकाणी JNK जम्मू काश्मीर या ठिकाणी पोस्टिंग होतो. अशा ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये 31 डिसेंबरला बॉर्डरवरनं बर्फाच्या इलाक्यात असल्याकारणाने आम्हाला खाली उतरवलं आणि मार्चमध्ये 1 मार्चला आम्हाला वरती सांगितलं की आता तुम्हाला बायपोस्ट पोस्टावरती जायला लागणार आहे. तर त्यावेळेला आम्ही जात असताना रस्ता बनवत आम्ही आमच्या पोस्टवरती गेलो. आम्ही आमच्याबरोबर जेवढं घेतलेलं साहित्य सर्व त्या ठिकाणी ठेवलं आणि आम्ही परत माघारी आम्ही खाली बेसवरती येत होतो. येत असताना गुरुजींनी दिलेला आम्हाला गुरुमंत्र आम्ही करत खाली येत होतो. आणि अशाच वेळेला पूर्णपणे स्लायडिंग झालं. बर्फाचं एवढं स्लायडिंग झालं की ते स्लायडिंग बघून सर्वजण घाबरले आणि त्या अशा परिस्थितीत सर्वजण सैरावैरा धावू लागले. पण परमेश्वर स्वरूप जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांची गुरुभक्तीच्या आधारे मंत्र चालू होता. परमेश्वराने अशा परिस्थितीमध्ये अशा अचानकच पूर्णपणे ते आलेलं पूर्ण तुफान क्षणार्धात थांबवलं
आणि सर्वांच्या जीवात जीव आला आणि सगळ्यांना जीवनदान झालं. नाही तर त्या क्षणालाच मी भक्तिमय मार्गात नसतो तर त्यावेळेलाच माझा मृत्यू झाला असता आणि मला आज ह्या ठिकाणी तुमच्या समोरसुद्धा येता आलं नसतं. हा सगळ्यात मला पहिलं जीवनदान आर्मीमध्ये भेटलेलं आहे. दुसरं जीवनदान आर्मीमध्ये मला अशा प्रकारे झालं की मी गाडीच्या माध्यमाने बसून एक म्हणजे पोस्टावरून खाली येत होतो आणि पोस्टावरून खाली येत असताना गाडीमध्ये प्रॉब्लेम झाला आणि गाडीत प्रॉब्लेम झाल्यानंतर आम्ही सर्वजण गाडीतनं खाली उतरलो आणि माझ्या बॅगमध्ये गुरुजींनी दिलेला सद्गुरू रामपालजी महाराज यांची भक्ती घेतल्यानंतर जो फोटो दिला जातो आणि गुरुजींचं आरतीचं बुक दिलं जातं ते माझ्या बॅगमध्ये होतं आणि ते बॅग आमची गाडीमध्ये होते आणि गाडी चढायलाच पूर्णपणे अशा प्रकारे उभी राहिली म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे उभी राहिल्यानंतर मला लक्षात आलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. आम्ही खाली उतरलो आणि त्या क्षणार्धामध्ये गाडी अशी रिव्हर्समध्ये निघाली आणि पाठीमागे 100 मीटर वरती दुसरी गाडी होती. त्या गाडीमध्ये सर्व पॅसेंजर बसले होते. आता मला असं वाटलं की आता ही गाडी पूर्णपणे त्या गाडीवरती जाऊन पूर्णपणे सर्वचे सर्व लोक मृत्युमुखी पडणार. त्याच वेळेमध्ये मी आपल्या गुरुजींना सद्गुरू परमेश्वर स्वरूप जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांना धाव घेतली, हाक मारली, परमात्मा तुमचा फोटो आणि जे आज गुरु रामपालजी महाराज माझा जो आरतीचं बुक आहे ते सुद्धा आज गाडीबरोबर पूर्णपणे दरीमध्ये जाणार आहे परमात्मा. आणि ते गाडीच्या पाठीमागे पळत गेलो. परमात्माने एका क्षणार्धात गाडीवरती जाणार त्या क्षणार्धामध्ये गाडीला पूर्णपणे कोणतरी गाडीमध्ये बसून पूर्णपणे गाडी जागेवरती फिरवली आणि पाठीमागे झाडाला लावली आणि ते सर्वचे सर्व लोक 6 लोक गाडीमध्ये बसलेले पूर्णपणे त्यांचा जीवनदान पण भेटलं आणि परमेश्वराच्या कृपेने माझं जे गुरुजींनी सद्गुरू रामपालजी महाराज यांनी जे दिलेलं माझं आरतीचं बुक, परमात्माचा फोटो आणि जे साहित्य होतं ते परत मला भेटलं आणि सर्वांचं जीवनदान झालं. ह्यामध्ये जर त्या गाडीतून आम्ही उतरलो नसतो तर त्याच वेळेला आमचा त्यावेळेला सुद्धा मृत्यू झाला असता. तरी अशा प्रकारे मला आर्मीमध्ये असताना जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या भक्तीच्या आधारे मला 2 वेळा जीवनदान भेटलं. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत असल्यामुळे आपल्याला आर्मीत असताना 2दा जीवनदान मिळालं. तर मला असं विचारायचं आहे, हे जीवनदान तर आपल्याला मिळालंच आहेत, तर या व्यतिरिक्त सुद्धा संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती करत असताना आपल्याला व आपल्या परिवाराला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांची सद्भक्ती घेतल्यानंतर मी 2017मध्ये आर्मी रिटायरमेंट घेऊन आम्ही घरी आल्यानंतर मला एक व्हायरल इन्फेक्शन झालं. ह्या व्हायरल इन्फेक्शनमध्ये माझ्या शरीरामधील प्लेटलेट एक 70,000 झाल्या आणि माझं HB हे 7 ग्रॅम झालं. अशा परिस्थितीमध्ये मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही ब्लड टेस्ट करा, तुमचा रिपोर्ट चेक करा आणि तुम्हाला ट्रीटमेंट लवकरच घ्या. तर मी पूर्णपणे मी चेकअप केलं. ब्लड टेस्ट केल्यानंतर मला हे रिपोर्ट आले ज्यामध्ये 7 ग्राम फक्त ब्लड राहिलं होतं आणि 70,000 फक्त प्लेटलेट राहिल्या होत्या. त्यांनी मला 3 ऑप्शन दिले. पहिलं ऑप्शन सांगितलं की तुम्ही 6 महिने तुम्हाला मेडिसिन खावे लागतील आणि त्यानंतर तुमचं ब्लड आणि प्लेटलेट रिकवर होतील. त्यांनी दुसरं ऑप्शन सांगितलं की तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल की एक दिवस आड तुम्हाला सलाईनच्या माध्यमाने, इंजेक्शनच्या माध्यमाने तुम्हाला त्या माध्यमाने तुमचं रिकवर केलं जाईल. हे तिसरं ऑपरेशन सांगितलं की तुम्ही पूर्णपणे ॲडमिट व्हा आणि ट्रीटमेंट चालू ठेवा. त्यावेळेला मी म्हटलं आता मी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांची सद्भक्ती घेतलेली आहे. आता माझे सर्व दया करणार माझ्यावरती आणि मी तेच आपली सेवेमध्ये राहिलो. अशाच पद्धतीनं ज्या वेळेला माझी पूर्ण सेवा जी चालू होती ती संपल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये गेलो, ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यानंतर मला त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. ट्रीटमेंट सुरू केल्यानंतरच सलाईन लावली होती. माझी गुरुजींनी सद्गुरू रामपालजी महाराजांनी जो मला गुरुमंत्र दिला होता त्या मात्र मी मंत्र करत असताना साक्षात पूर्ण परमेश्वर, पूर्ण परमात्मा जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज परमेश्वर स्वरूपामध्ये येऊन माझ्या साक्षात येऊन मला आशीर्वाद दिला आणि मला सांगितलं, बेटा जीवनदान दिलं आहे तुला, तू आता भक्ती कर, असं सांगून मला परत परमात्मा अंतर्ध्यान झाले. हा मला त्या ठिकाणी 3रं जीवनदान झालं. त्यानंतर 2 महिन्यानंतरच
कालावधीमध्ये परत माझ्या शरीरामध्ये परत व्हायरल इन्फेक्शन झालं आणि त्या माध्यमाने माझ्या शरीरामधील एकदम 30,000च फक्त माझ्या शरीरामध्ये फक्त 30,000 प्लेटलेट राहिल्या आणि फक्त 5 ग्रॅम राहिलं. आणि पूर्ण सर्व MD डॉक्टरांनी सर्व चेकअप केल्यानंतर म्हटले की आता तुमची ट्रीटमेंट आता तुम्ही मला कोणत्याच हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही. अखेरीस मला ते सांगितलं की तुम्ही तुमच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये जावा आणि त्या ठिकाणी तुमची ट्रीटमेंट करा. आणि आर्मी हॉस्पिटलमध्ये मी गेलो. त्या ठिकाणी पूर्ण बेड फुल होते आणि त्या डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की आता बेड फुल आहेत, तुम्ही आता मेडिसिन घ्या आणि घरी जावा. आता अशा परिस्थितीत ज्या डॉक्टरांनी मला सर्व MD डॉक्टरांनी मला सांगितलेलं की तुमची ट्रीटमेंट आता इथं होणारच नाही आहे, आता तुम्हाला रक्त भरून सुद्धा, कारण ही वेळ अशी झाली होती की डॉक्टरांनी मला सांगितलं की आता तुम्ही 5 ग्रामच्या आतमध्ये आला आहात की आता कोणत्याही शरीरामधून कोणत्याही पार्टच्या माध्यमाने ब्लड निघून तुमच्याबरोबर काहीतरी फार अनहोनी घडेल. त्यामुळे सर्व घरातले थोडेसे घाबरले होते. पण नाही म्हटलं, आपल्याबरोबर जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती आहे. परमात्मा स्वरूप रामपालजी महाराज आपल्याबरोबर आहेत. आपण सद्भक्ती मार्गात आहोत, त्यामुळं भक्ती करत राहायचं आहे आपल्याला. आणि अशा पद्धतीने करत राहिल्यानंतर गुरुजींना प्रार्थना अरदास नंबरवरती अरदास लावली. गुरुजींनी आम्हाला अरदासच्या माध्यमाने त्याचं निवारण सांगितलं आणि त्याच माध्यमाने 4च दिवसामध्ये त्या जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांची दयादृष्टी झाली आणि त्या माध्यमाने मला जो त्रास होता पूर्णपणे क्लिअर झाला. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात असल्यामुळे आणि त्यांच्या सद्भक्तीमुळे आपल्यावर जे येणारे संकट आहेत ते आपोआपच दूर होत गेले आणि आपल्यावर ज्या काही व्याधी आपल्याला होत होत्या त्यातून आपल्याला निवारण मिळालं. तर मला असं विचारायचं, ह्या ते लाभ आपल्याला झालेत, शारीरिक लाभ आपल्याला वारंवार होतच गेलेत, तर ह्या व्यतिरिक्तसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला आणखीन काही भौतिक, आर्थिक, मानसिक अशा स्वरूपाचे काही लाभ प्राप्त झालेत का? सर्वप्रथम जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांची सद्भक्ती पूर्ण शास्त्राच्या आधाराने भेटल्या कारणाने मला एक आत्मकल्याणाचा मार्ग भेटला आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातनं मुक्त होण्याचं पूर्ण अनमोल आणि सज्ञान भेटलं. त्यामुळे मला आत्मिक लाभ, आनंद फार झाला. आत्म्याला आनंद आणि मानसिक शांती पण मला भरपूर भेटली. त्यानंतर अशा परिस्थितीनंतर आम्हाला परमेश्वर स्वरूप जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांची सद्भक्ती घेतल्यानंतर आमच्या परिवारामधील सर्व लोक दुःखी झाले, कारण ते देवीची साधना करत होते आणि आम्ही पूर्ण परमेश्वर, पूर्ण परमात्मा स्वरूप कबीर साहेबांची सद्भक्ती करत होतो. पण हे त्यांना आवडत नव्हतं. अशा पद्धतीनं घरातून त्यांनी आम्हाला बाहेर घेतलं. म्हटले की तुम्ही तुमचं घरी अलग राहा. अशा परिस्थितीत अलग राहिल्यानंतर आता घर नाही, आपल्याला काहीच नाही आहे. अशा परिस्थितीत जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांना अरदास नंबरवरती प्रार्थना लावून सांगितलं गेलं आणि त्यानंतर गुरुजींच्या आणि पूर्ण परमेश्वर परमात्मा रामपालजी महाराजांच्या कृपेने आम्हाला घर नव्हतं, परमेश्वराच्या कृपेने घर दिलं. मला जागा नव्हती, जागा दिली. आर्थिक भरपूर लाभ झाले आणि एवढे लाभ झाले की परमात्मा क्षणोक्षणी आपल्या पाठीशी आहेत असं सारखं वाटतं. ह्या करोना कालामध्ये माझ्यावरती एक करोनाचं संकट आलं. ह्या संकटामध्ये मी ब्लड टेस्ट केले. ह्या टेस्टच्या माध्यमाने मला सांगितलं गेलं की तुम्हाला करोनाची चाचणी करा आणि तुम्ही हे चेकअप केल्यानंतर मला शरीरामध्ये फार त्रास सुरू झाला. छातीमध्ये वेदना सुरू झाल्या. माझा श्वास पूर्णपणे एवढा दम लागायला लागला मला की 4 कदमसुद्धा चालू शकत नव्हतो. अशा परिस्थितीमध्ये मी फार दुःखी झालो आणि अशा परिस्थितीमध्ये मी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचा अरदास नंबरवरती जो प्रार्थना क्रमांक आहे ह्या नंबरवरती प्रार्थना करून गुरुजींना प्रार्थना केली आणि सांगितलं की मला अशा प्रकारची वेदना आणि मला करोनाचा त्रास सुरू आहे. त्यावेळेला गुरुजींचं उत्तर आलं की अशा भक्ती करत राहा, परमात्मा दया करणार. त्यानंतर त्याच दिवशी त्रास सुरूच होता. मी गुरुजींची सद्भक्ती चालूच होती, पण त्याच वेळेला परमेश्वराने
साक्षात जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांनी साक्षात परमेश्वर स्वरूप आले आणि ज्या छातीमध्ये असंख्य वेदना होत होत्या त्या वेदनेवरती हात ठेवला आणि आशीर्वाद दिला आणि त्या क्षणार्धात माझ्या तो छातीमध्ये जी असंख्य वेदना होत्या त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आणि आज मी तुमच्यासमोर पूर्णपणे हे माझं जे परमेश्वर स्वरूप संत रामपालजी महाराजांनी जे दुःख निवारण केलेलं आहे हे सांगण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आलो आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला असंख्य लाभ प्राप्त झाले. शारीरिक, मानसिक, आर्थिक हे सर्व प्रकारचे लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे मिळाले. तर ह्या अनुषंगाने आपण आपले जे सहकारी होते, आपले जे मिलिटरीमधले, त्याचप्रमाणे जो आपला मित्रपरिवार आहे, आपले आप्तेष्ट आहेत, आपले जे नातलग आहेत आणि जो भक्त समाज आज आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून बघत आहेत, त्यांना आपण प्रामुख्याने काय संदेश द्याल? जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांची सद्भक्ती पूर्ण शास्त्राच्या आधारे, पूर्ण समाजामध्ये सर्व सद्ग्रंथांच्या आधारे, सर्व टी व्ही चॅनल्सच्या माध्यमाने सर्वांच्या समोर मांडलं गेलेलं आहे. तर सर्व मानव समाजाला मी विनंती करू इच्छित आहे की सर्वांनी सद्ग्रंथाच्या आधारे गुरुजींनी दिलेलं ज्ञान श्रवण करावं आणि सद्भक्ती मार्ग स्वतःहून निवडावा आणि स्वतःहून आत्मकल्याण करावं. तर आज आपल्याला परमेश्वराच्या कृपेने जे शिक्षण दिलेलं आहे, ह्या शिक्षणाचा वापर आज आपल्याला हे ज्ञान शास्त्राच्या आधारे आहे का नाही हे बघण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे शिक्षण. तर ह्या शिक्षणाचा वापर ह्या ठिकाणी करून सर्वांनीच पूर्ण परमेश्वर, पूर्ण परमात्मा, पूर्ण ह्यांची शास्त्राच्या आधारे सद्भक्ती घेऊन आपल्याला जो मानव जीवनाला जन्म मरणाचा जो आजार लागलेला आहे, ह्या आजारातून सर्वांनी मुक्त होण्यासाठी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांची सद्भक्ती घेऊन आपलं आत्मकल्याण करावं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराजांची जी शिकवण आहे, जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाला अनुग्रह घेतला पाहिजे, त्या ज्ञानाला समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार सर्व मानव समाजाने संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारायला हवी. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला असं जाणवत असेल की त्यानेसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आज जर टी व्ही चॅनल्सवरती माझा इंटरव्ह्यू जर सर्वजण अटेंड करत असाल तर ह्याच टी व्ही चॅनलवरती, टी व्हीच्या स्क्रीनवरती जे नंबर्स येतात ह्या नंबर्सवरती सर्वांनी कॉन्टॅक्ट करावं आणि त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणचा तुम्हाला नामदान सेंटरचा पत्ता दिला जाईल आणि त्या पत्त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही सद्भक्ती त्या ठिकाणी घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर जे काही नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरपैकी कुठल्याही एखाद्या मोबाईलवर जर आपण फोन केला तर आपल्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला तेथे किती पैसे मोजावे लागतील? जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे महाराष्ट्रामध्ये तसं भारतामध्ये असंख्य ठिकाणी नामदान केंद्र आहेत. कोणत्याही नामदान केंद्रावरती निःशुल्क सेवा दिली जाते. ह्या ठिकाणी आपल्याला गुरुजींचा फोटो दिला जातो, त्यानंतर भक्तिबोध बुक दिलं जातं, गुरुमंत्र दिला जातो, गुरुमंत्र कार्ड दिलं जातं. हे आपल्याला सर्व निःशुल्क दिलं जातं. ह्या ठिकाणी कोणताही खर्च या कोणतेही पैसे घेतले जात नाहीत. धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.